मालती, मला भाऊजींचं म्हणणं पटतंय बरं का. अगं खरंच राणी खूप चांगली मुलगी आहे ग. चांगली आहे का ती मुलगी? एवढी चांगली आहे का ती मुलगी? हे बघा, तुम्हाला पण जर तिचा एवढा पुळका असेल ना तर जा तिच्या बरोबर आणि मला माझं घड्याळ शोधून परत आणून द्या. चांगली मुलगी आहे. हे बघा, तुम्ही वयाने मोठे आहात, मी तुमचा मान ठेवते. याचा अर्थ तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही. मी म्हणते ती मुलगी चोर आहे तर ती चोरच आहे आणि या घरात माझा शब्द अंतिम असेल. बस बस. आपल्याकडे राणीविरुद्ध कुठलेही पुरावे नाही आहेत, त्यामुळे राणीवरचे सगळे आरोप मागे घेऊयात. पण आबा, मम्माने राणीला फक्त 2 दिवसाची वेळ दिली आहे. घाबरू नकोस. बुवा, उठा, गोळ्या घेऊन टाका. सावकाश. माझं काय कळणं झालं. हे घे. सगळ्या अडचणींनी एकदम आपल्या घराचा पत्ता कोण देतंय कुणास ठाऊक. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी अडचण आहेच. आधी एकामागून एक तरी यायच्या, पण आता सगळ्या अडचणींनी एकदमच घाव घातल्यात. आता पुन्हा कोणाला तोंड द्यायचं, कुठले कुठली अडचण निसरणार काय कळना. असं तर डोकं चालायचं बंद झालंय. सुरेखा, अगं तू नको काळजी करू, होईल सगळं नीट. हा, नीट होईल. कसं नीट होईल सांगा की, कसं नीट होईल? तरी बरं तुम्हाला लय काय नाही झालं. हो, तुम्हाला जर काय झालं असतं ना, मी तर जगलीच नसते. आता एवढ्या मोठ्या प्रसंगात न तुमचा जीव वाचला म्हणून त्या देवाचा आभार मानू का आपली इज्जत अशी चव्हाट्यावर मांडून तमाशा केलाय म्हणून त्याला शिव्या शाप देऊ कोसू? मला तर काय कळना झालंय. कुठनं आणायचं पैसे सांगा बरं? तुम्ही म्हणताय सगळं नीट होईल, कुठनं आणायचं 1.5 लाख? आणि कसं शोधायचं ती गाड्या? आणि त्या बँकेचं पिगमीवाल्याच्या पैशांचं काय करायचं? दुष्काळात 13वा महिना म्हणतात म्हणजे काय असतंय ना, ते मला आता चांगलं कळायला लागलंय. सगळीकडूनच फाटलंय. कुठं कुठं ठिगळं लावणार आहे आपण? मला तर काय कळना, माझी अख्खं चालायची बंद झाली आहे. अगं आई, तू किती विचार करतेय ग? आधीच तू आजारी आहे, त्यात एवढं टेन्शन घेशील तर कसं चालेल बरं? तू नको विचार करू, होईल अगं सगळं नीट. अगं सुरेखाचं बोलणं ऐकून ना मला पण लय काळजी वाटून राहिली बघ. अगं सगळीकडनंच गाठून आलंय. काय काय निस्तारशील ग तू? हे संकट, या अडचणी, दुःख हे आपल्या घरासाठी नवीन आहे का? आधी पण आपल्यावरती किती संकट आले, आपण सामोरे गेलोच आहे ना. आता सुद्धा आपण सगळे मिळून 32 दाखवत लढू की, जोमानं लढू आणि बाहेर निघू ह्याच्यातून. अगं पण कसं पडू आपण बाहेर यातनं? हा, मला एकच मार्ग दिसतोय बघ. आता आपण ना हे सगळं जाऊन आबासाहेबांना सांगूया का? मला विश्वास आहे बघ, आबासाहेब नक्की ह्यातनं काहीतरी मार्ग काढतील. अहो नाही बुवा, आबांना कशाला घ्यायचं या सगळ्यामध्ये? आपल्यामुळं त्यांना कशाला त्रास द्यायचा आपण? ते घड्याळ मी हरवले ना, मग मीच ते शोधलं पाहिजे. मी आता माझ्या चुकीची शिक्षा भोगते असं समजा. घड्याळाचं निस्तरशील ग, पण त्या बँकेचं काय करायचं? ते पिगमीवाल्यांना कुठनं द्यायचं पैसे? तुम्ही दोघं शांत व्हा बघू. किती टेन्शन घेणार आहे? तुम्ही असा विचार केला ना आपल्या अडचणी दूर होणार आहेत का? नाही ना. उद्या सकाळी फॅक्टरीत जाताना मी त्या पिगमीवाल्यांशी बोलते, काहीतरी मार्ग निघाल. मला तर सगळं मार्ग बंद झालेलंच दिसते ताई. ना तर तू म्हणतेस ना तू सगळं नीट करशील, तर बघू
देव येतोय का कुठनं मदतीला, नाहीतर होतोय का एखादा चमत्कार. आई, चांगल्या माणसांच्या पाठीशी देव नेहमी उभा असतो. हवायच तो कधी कधी परीक्षा पण बघतो चांगल्या माणसांची, पण त्यामागं बी काहीतरी कारण असतं अगं. यावेळी पण काहीतरी कारण असेल. कदाचित असं असेल की त्याला बघायचं असेल की संकट आल्यावर पण मी 32 दाखवते की नाही, आणि मी हार मानणार नाही. येऊ दे किती पण संकट जे यायचे ते, मी 32 दाखवत राहणार. याच्यातच ठेवलं होतं, आता सापडत नाहीये. मला माहित नाही, मला माझा गड्या हवाय. त्या दिवशी पूर्ण दिवस तुम्ही माझ्या बरोबर होतात. आता एवढं तर ओळखलं असेल ना तुम्ही मला. तुम्हाला काय वाटतं सर, मी चोरलंय का घड्याळ? इंद्रा तूच सांग, तुला काय वाटतं, राणी चोर आहे की नाही? तुला खरंच असं वाटतं का की ते घड्याळ राणीने चोरलंय? गड्या खरंच हरवलं असेल की राणीने, काहीच कळत नाहीये. इंद्रा, इंद्रा, तू सर्वसामान्य मुलगा असतास तुला मी सांगितलं नसतं, पण तू जयसिंग नावाचा मुलगा आहेस, कंपनीचा MD आहेस, म्हणून तुला सांगतोय. चांगला लीडर कोण असतो माहितीये? तो स्वतःबरोबर आपल्या सहकार्यांना, आपल्या कामगारांना पुढे घेऊन जातो, कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. माणसाची खरी ओळख, खरा स्वभाव हा संकटातच कळतो. आपली माणसं आणि आपले कामगार जेव्हा अडचणीत असतात तेव्हा आपण काय निर्णय घेतो, काय भूमिका घेतो, हे खूप महत्त्वाचं असतं. आपल्या भूमिकेवरती, आपल्या निर्णयावरती